माझी तुम्हाला विनंती हीच आहे की असंच आमचं पण बाळासाहेब सेलर बाजूच्या हॉलमध्ये आहे, मला उपस्थित राहा आणि हे राहून मला खूप म्हणजे मला सुद्धा खूप शिकायला मिळते आणि यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम धन्यवाद सर। आता मी परत बोलेबार सर प्लीज करा लगे साहेब। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, तुम्ही राजेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आज म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुलढाणा येथे गुंतवणूक परिषद घेण्यात आली। त्या गुंतवणूक परिषदेला जिल्ह्यातील नवउद्योजकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याचबरोबर त्यांनी ज्या सक्सेस स्टोरी आहेत त्यासुद्धा दाखवल्या आणि ज्यांना जो जो त्रास होतो तो पण त्यांनी सांगितला। सगळ्यांनी मिळून एक खिडकी योजना जसं गुजरात सरकारमध्ये आहे एकाच ठिकाणी सगळ्या परवानग्या मिळाव्या याच गोष्टीवर ते जोर दिला। माननीय कलेक्टर साहेबांनी ताबडतोब त्याला दुजोरा दिला आणि येत्या 1-2 दिवसांमध्येच एक खिडकी योजना चालू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। त्यामुळे आजची गुंतवणूक परिषद नक्कीच नवउद्योगांना प्रेरणा देईल असं मला वाटतं। इथे जी इन्व्हेस्टर परिषद म्हणता येईल किंवा इन्व्हेस्टरला बोलून नवउद्योजकांना बोलून एक आगळा वेगळा उपक्रम कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून राबवण्यात आला आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उद्योजकांना असणाऱ्या अडीअडचणी आणि त्याच्यावरती उपाय याबाबत एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि खरोखर मोलाचं मार्गदर्शन एक भरारी नवउद्योजकांना येईल आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 1100 कोटीचे इन्व्हेस्टमेंट जी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याचे MOU शासनाबरोबर म्युच्युअल ऑफ अंडरस्टँडिंग जे असेल शासनाबरोबर साईन करण्यात आली। तर मला वाटतं की अशी परिषद मी आदरणीय कलेक्टर साहेब किरण पाटील साहेबांना विनंती करतो आणि त्यांच्या टीमला की असे जे कार्यक्रम आहेत ते ॲटलिस्ट वर्षातनं 3 ते 4 वेळा व्हावेत, जेणेकरून इन्व्हेस्टमेंटचा फ्लो हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढेल आणि लोकांना म्हणजे ग्रामीण रोजगार निर्मिती ती पण या माध्यमातून साधता येईल। धन्यवाद।